नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचा आणि प्रभावी आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे उभ्या महाराष्ट्राला आणि पूर्ण भारतवर्षाला, ज्या फक्त कविता नाही लिहित आहेत तर ललित गद्य उत्तम लिहितात, ज्या समीक्षा उत्तम करतात, ज्यांचा स्त्रीवादाचा विचार आणि आंबेडकरवादी विचार आज ज्याची महत्त्वाची नोंद आहे मराठी वाङ्मयीन विश्वामध्ये आणि समाजभान ज्यांचं अतिशय जागृत आहे, अशा डॉक्टर प्रज्ञा दया पवार. नमस्कार. नमस्कार महेशजी. त्यांना पुरस्कार किती मिळालेत वगैरे यादी सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही, पण डॉक्टर बिरसा मुंडा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, ठाणे महापालिकेचा पी सावळाराम पुरस्कार, शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार, बोधिवर्धन पुरस्कार आणि असे खूप पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. पण त्या पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या व्यक्ती आहेत. गेली कित्येक वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये मराठीचं अध्यापन त्यांनी केलं, 35 वर्ष मला वाटतं, आणि विभाग प्रमुख पण आपण होता. प्रज्ञा कवयित्री म्हणून ओळखतात, पण तुमचे वडील, आम्ही ज्यांना दयादादा म्हणू, आणि दयादादा हे एक वेगळं व्यक्तित्व होतं साहित्य पलीकडचं. त्यांचे कित्येक कविता मला आजही आठवतात, माझ्या ओठांवर आहेत. आणखी किती अंबादास नावाचं एक आम्ही रूपक केलं होतं, त्याच्यामध्ये पाणी कुठंवर आलं ग बाई ही दयादादांची कविता आम्ही घेतली होती. तर त्यांच्या पिता म्हणून ते तुमचं ते सगळं बालपण त्यांनी बघितलं, आशीर्वाद दिले, आधार दिला. आणि तुमच्या मातोश्री आई हिराताई ह्या मुख्याध्यापिका होत्या. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये मला वाटतं तुमची जडणघडण आणि तुमची जी वाङ्मयीन मूळ बीजं आहेत ती तिथे रुजली. तुमचं वाचन, त्यावेळेचं माहोल, नुसते दयादादा आणि आई नाही तर रावसाहेब कसबे तुमचे मामा, आजोबा आणि पुष्पाताई भावे तुमच्या शिक्षिका, ह्या सगळ्यांचं काय काय तुमच्यावर म्हणजे प्रभाव, किंवा आपण म्हणू तुम्ही कशा पुढे गेलात? हा जो सगळा प्रवास आहे ना आतापर्यंतचा, त्या सगळ्या प्रवासामध्ये तो जो लहानपणाचा जो टप्पा आहे बालपणाचा, की जो एक सगळी कोवळीक असते आणि ओली माती असते, आणि त्या सगळ्या काळामध्ये सगळं जे वातावरण होतं ना महेशजी त्या काळातलं, की साधारण मी पहिलीला होते तेव्हा दलित पॅन्थरची चळवळ सुरू झाली, किंवा त्याच्याही थोडं आधी दलित साहित्याचा ओनामा सुरू झाला. आणि तो केवळ ओनामा आहे असं म्हणता येणार नाही, ते केवळ एक वाङ्मयीन स्थित्यंतर नव्हतं तर सांस्कृतिक स्थित्यंतरही होतं. तर त्याचे एका अर्थाने शिल्पकार किंवा शिलेदार, इंग्रजीमध्ये ज्याला आपण पायोनियर म्हणतो, असे बाबूराव बागुल असतील, दया पवार असतील, नामदेव ढसाळ असतील, अर्जुन डांगळे असतील, खूप जणांची नावं इथे मला घेता येतील. पण या सगळ्या म्हणजे घरी ही सगळी खूप मोठी मोठी मंडळी घरी येत जात असत. मी थोडीशी अंतर्मुख प्रवृत्तीची असल्यामुळे बाहेरचे मैदानी खेळ खेळण्यापेक्षा पुस्तकांमध्ये रमणारी आणि घरामध्ये ज्या काही चर्चा होत असत, त्या सगळ्यामधून म्हणजे घरामध्ये येणारे विविध क्षेत्रातले कलावंत असतील, कार्यकर्ते असतील, लेखक असतील, अगदी शांता शेळके असतील, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, म्हणजे वेगवेगळा जो एक मराठी साहित्याचे जो प्रवाह आपण म्हणतो, त्या सगळ्यांची घरी येणं जाणं होतं, उठबस होती आणि घरामध्ये वातावरणच होतं एक प्रकारे चळवळीचंच केंद्रबिंदू म्हणायला हरकत नाही. आणि आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केलात, म्हणजे मी नेहमी म्हणते की त्यांच्या खांद्यावर बसून आमच्या पिढीने मी जग पाहिलं, आणि आम्ही त्यांच्या खांद्यावर बसून हे पाहिल्यामुळे हे जग आम्हाला अधिक लख्ख समजू शकलं, दिसू शकलं, त्यातली गुंतागुंत समजू शकली. आता तुम्ही उल्लेख केला, माझी आई हिरा पवार ही शिक्षिका, त्यामुळे घरामध्ये तिचा जरा कडक असा शिस्तबद्ध असा स्वभाव
आणि वडिलांचा एक पाय कायम सार्वजनिक विश्वामध्ये बरोबर. असल्यामुळे कधी कधी तर ते विसरायचे की आपली मुलं कितवीला आहेत. अच्छा. पाहुणे आल्यावर ते जशी ओळख करून दिली जायची मुलांची, अगं तू कितवीला, तू कितवीला. तर या सगळ्या घराला आकार देणं, शिस्त लावणं, आम्हाला अ, अ, काय म्हणूया वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावणं, हे सगळं आईने पण केलेलं आहे. आणि म्हणजे गंमत सांगते की माझे खेळ सुद्धा ना, मी त्या काळामध्ये लहान मुलं कोणते खेळ खेळतात किंवा मुली कोणते खेळ खेळतात, पण मी चला कवी संमेलन खेळूया. अरे क्या बात आणि चाळीतल्या आम्ही चाळीत राहत होतो, हो. पत्र्याच्या चाळीमध्ये गोरेगावला सिद्धार्थनगर. अक्षरशः भिंती पत्र्याच्या, वरती छत पण पत्र्याचं, ज्याच्यामध्ये खाजगीपणा असा काही नाही. नळ, सार्वजनिक नळ, सगळ्या सार्वजनिक सोयी-सुविधा कमीच, अभावग्रस्तताच अधिक. पण या सगळ्या काळाने एक संघर्षाला भिडता येतं, लेखणीने भिडता येतं. आणि चळवळ नावाची गोष्ट ही आपल्या सगळ्या समष्टीला ताकद देणारी आणि एक समतावादी जे आपण जगणं म्हणतो, जे सुंदर जगणं, त्या सगळ्याला सामोरं जात असताना ह्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं असतं. हा जो संस्कार आहे, हा संस्कार किंवा ही जी एक भान आहे, हे भान नक्कीच माझ्या घराची विरासत आहे असं मी म्हणेन. आणि ते कवी संमेलन खेळताना मी म्हणायचे की शांताताई शेळके कोण होणार, मंगेश पडगावकर अरे कोण वा. होणार, पण मी मात्र नामदेव ढसाळ होणार. वा वा आणि वा. नुसती कविता वाचायची नाही, कविता वाचल्यावर अरे वा क्या बात है, इर्शाद वगैरे असं सुद्धा सगळं म्हणायचं. वा. कारण बाकीच्यांना माहिती नसायचं की कवी संमेलन काय असतं. पण दादांनी, म्हणजे मी एका कवितेमध्ये जसं म्हटलं ना की चैत्यभूमीच्या ओसंडत्या गर्दीत मेणबत्तीतून सांडणाऱ्या लख्ख प्रकाशात माझं बोट बापाच्या मुठीत बंद होतं. मला आठवतं बाबासाहेब, तेव्हापासूनच तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरलं वा होतं. वा. तर असं जो माझं बोट हातात घेऊन मला एक वेगळं जग दाखवणारा असं ते हा घर पुढे असल्यामुळे. तुमच्या साहित्यातून जी बंडखोरी, विद्रोह ह्याचं सगळं जे दर्शन झालं आणि होतं आहे, हं. त्याचा सगळा पाया इथे आहे. हो, बरोबर? निश्चितपणे अगदी आणि घरामधून. तुम्ही पुढे कवी संमेलन खेळता खेळता 6 कविता संग्रह झाले तुमचे. होय. अंतस्थ, उत्कट जीव घेण्या धगीवर आणि सगळं हिल्लोळपासून सगळं. तर हिल्लोळ आता 24 हिल्लोळ मध्ये आला, आत्ताच आणि त्याला 2024 मध्ये आला. परत आता तुमच्या सगळ्याच कविता संग्रहांना पुरस्कार मिळालेले आहेत. पण तुमची कविता जी आहे, तिची भाषा, तिची प्रतीकं, तिचं जे नवीन जाणीवेची कविता आपण म्हणतो, म्हणजे कविता खूप लोक लिहितात, आजही लिहितात, पुढेही लिहितील. पण तुमचं सगळं हे विरासत तुम्ही सांगितलीत. पण त्यातून तुम्ही फक्त तो एक काय म्हणतो आपण प्रेरणास्रोत घेतला, पण त्याच्या खूप प्रभावाखाली नाही राहिला. तुमची हं. वाट तुम्ही शोधलीत आणि विजयाबाईंपासून सगळ्यांनी तुम्हाला दाद होय. दिलेली आहे, की स्वतःची वाट शोधणारी कवयित्री असं तुम्हाला म्हटलं. तर मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते, की उत्कट जीव घेण्या धगीवर हं, हं. मध्ये तुमची कवितेसंबंधीची एक कविता आहे, होय. की तुम्ही म्हणता, की कवितेचा पण एक दरारा असतो हं, हं, हं. आणि आपल्या नेणिवेवर तो पसरत जातो. तर आमच्या प्रेक्षकांसाठी ती तुम्ही जरा. म्हणजे खरं तर गमतीचा भाग आहे की लहानपणी कवी संमेलन खेळणं. पण कविता ही काय, आता तुम्ही कवी आहात, इतक्या काळापासून लिहितात. कविता ही काय अशी सहज गमतीत होणारी गोष्ट नाही. जोखमीचं काम जोखमीचं काम आहे आणि प्रचंड ती आपल्याला आतून यावी लागते. आतून यावी लागते. आणि सोपं नाही आहे. हा साहित्य बिलकुल. प्रकार खरंच सोपा नाही आहे. बिलकुल. तो शोषून घेत असतो आपल्याला. आणि एक संवेदनशील व्यक्ती जी असते ती टिपकागदासारखं सगळं आत ती शोषून घेत असते. तर हा जो सगळा प्रवास सुरू झाला, पहिला अंतस्थ, मग हा उत्कट जीव घेण्या धगीवर, त्यानंतर मी भिडवू पाहते समग्राशी डोळा नावाचा कविता संग्रह आला. आणि त्यानंतर आरपार लईत प्राणांतिक, की विठाबाईंवरची जी कविता, दीर्घ दीर्घ कविता आहे. विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही. लोककलेतला आणि तमाशा आणि लावणी आणि भाकरी याच्यात फारकत करता न येण्याजोगी विवशता वाटायला येऊन सुद्धा एक प्रचंड रग आणि धग एकवटून जगणारं ही जी नायिका आहे, तर ती कवितेमध्ये एक अशी आपसूक येत गेली. दृश्यांचा ढोबळ समुद्र आला. आणि आता 2024 मध्ये जो संग्रह आला त्याचं शीर्षक आहे हिल्लोळ हरवून आत पाहायचा, जनाबाई पुरस्कार मिळाला ज्याला ना? जनाबाई पुरस्कार मिळाला. आणि तरी मला असं वाटतं की खूप काही राहून गेलेले 6 कविता संग्रह जरी आलेले असले तरी सुद्धा बघू आता कविता मला कशी पुढे खुणावेल, कशी नेईल मला माहिती नाही. पण तुम्ही जे म्हटलंय ना ते अजून सुरू आहे. कवितेचा दरारा तर आहे. होय. आणि त्या अनुषंगाने ज्याचा आता तुम्ही उल्लेख केला, ती उत्कट जीव घेण्या धगीवरची कविता मी वाचते. कवितेचं शीर्षक आहे कविता होऊ शकत नाही पर्याय. कविता होऊ शकत नाही पर्याय जगण्याला, कविता होऊ शकत नाही पर्याय जगण्याला,
किंवा जगण्याच्या एखाद्या तुकड्याला हे ठाऊक असूनही मी कवितेकडेच पुन्हा पुन्हा वळते. भिंगुळवाण्या पोकळीत कविताच सार्वभौम असते. वा वा. कधी ती काहीच मागत नाही, काही बोलतही नाही. कधी ती काहीच बोलत नाही, काही मागतही नाही. ती फक्त असते. ती फक्त असते. तिचा दरारा असतो वा. जाणीवे नेणिवेवर अपार पसरलेला. आणि माझ्या आत काहीतरी उघडत जातं, एक प्रचंड तेजस्वी फूल, काळोखाचं संपूर्ण. वा वा वा. वेताळासारखी कधी मानगुटीवरच बसते कविता. वेताळासारखी कधी मानगुटीवरच बसते कविता. प्रश्न विचारते, जाब मागते, उंच कड्याच्या टोकावर उभं करते, खोल विवरांमध्ये ढकलते, एक असह्य जीवघेणा खेळ खेळते. हो. एक असह्य जीवघेणा खेळ खेळते. तिच्या दगडी ओठांमधलं हसू चिरत जातं स्थावर जंगमाच्या हर एक शाश्वत भ्रमाला. वा. बघता बघता रक्तात ठाणच मांडून बसते कविता. बघता बघता रक्तात ठाणच मांडून बसते कविता. मेंदू हृदय गर्भाशय थेट गाभ्यापर्यंत जाऊन गाभाच होते कविता. थेट गाभ्यापर्यंत जाऊन गाभाच होते कविता. त्यांनी अन्य लेखनसुद्धा खूप चांगलं सकस केलेलं आहे. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ त्यांच्याशी संवाद साधायला. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. आपण हा प्रज्ञादया पवार यांच्याशी चालू असलेला संवाद पुढे नेतो आहोत. त्यांच्या ललित गद्य लेखनासंबंधी त्यांना बोलतं करण्यासाठी. केंद्र आणि परीघ, त्यानंतर अर्वाचीन आरण, आणि मुख्य तुमचं एक ललित गद्याचं पुस्तक म्हणजे टेहळटिकोरी. आता त्यातला शब्दकोशातला अर्थ वेगळा आहे की प्रयोजन शून्य भटकंती, पण मला वाटतं तुमच्या प्रत्येक लेखाला एक प्रयोजन आहे. ह्या सगळ्या ललित गद्याचा एक वेगळा आकृतिबंध, म्हणजे ललित निबंध खूप वाचले आम्ही, अजूनही वाचतो, पण ललित वैचारिक गद्य त्याचे हे 3 संग्रह आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे दीर्घकाळ मी कविता लिहिली, पण मला गद्य लेखनाकडे वळवणारी पण काही मोठी माणसं आहेत. हे जे केंद्र आणि परीघसारखं पुस्तक आहे तो स्तंभ लिहिला मी, म्हणजे स्तंभलेखन निखिल वागळे यांचं आपलं महानगर नावाचं जे सायन दैनिक होतं तेव्हा त्यांनी विचारणा केली होती. आणि खरं तर मी त्यांना म्हणाले की मी कविताच लिहिलं, मी कधी गद्य लिहिलेलंच नाही, मला कसं जमेल. ते म्हणाले अहो सगळं जमेल, तुम्ही प्रयत्न तर करून बघा. आणि केंद्र आणि परीघ आलं. आत्ता त्यानंतर आता जसा उल्लेख केला टेहळटिकोरी. आता टेहळटिकोरी म्हणजे खरं तर मुक्त भ्रमंती, पण मुक्त असं काही नसतं. आपल्यासारखी माणसं तर काही एक निश्चित काही एक प्रयोजन घेऊन पुढे चाललेली असतात. तर टेहळटिकोरीमध्ये सुद्धा ते स्तंभलेखनाचंच खरं तर पुस्तक आहे. मी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमध्ये वर्षभर स्तंभलेखन केलं. बिलकुल नाही, ते अर्वाचीन आरणमध्ये तो त्याच्यामध्ये आला. पण टेहळटिकोरीमध्ये पण वेळोवेळी जे लेख लिहिले, ज्याला आपण ललित गद्य म्हणतो, पण ललित वैचारिक असा बाज असलेलं. आणि त्यामध्ये सुद्धा काही पुस्तकांविषयी जे मला आवडलेली पुस्तकं असतील किंवा सामाजिक प्रश्नांविषयी वेळोवेळी ज्या काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात, ज्या धडका घेत असतात, मनाच्या पृष्ठभागावर सतत येत असतात आणि आपल्याला असं वाटतं की कवितेमधून मी हे मांडू शकत नाही. काही अनुभवच असे असतात की ते वेगळ्या साहित्य प्रकाराची मागणी करत असतात. त्यामुळे कधी स्तंभलेखन आलं, कधी कथा आल्या, कधी नाटक आलं, आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी लिहित गेले. अर्वाचीन आरणसारखं जे पुस्तक आहे ते फार वेगळं आहे. म्हणजे अर्वाचीन आरणमध्ये माझी अध्यक्षीय भाषणं आहेत काही ठिकाणी झालेली. अगदी मोजक्या 6 कविता आहेत आणि त्याच्यामध्ये पण स्तंभलेखनपर लेख आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे वेगळा भाग म्हणजे मी फेसबुकवर सारख्या सोशल माध्यमामधून पण सक्रिय आहे. तर त्या सोशल माध्यमातून लिहिलेल्या ज्या पोस्ट आहेत माझ्या, त्या 68 पोस्ट त्याच्यामध्ये आहेत की ज्या आपला हा जो भोवताल आहे त्या भोवतालाला प्रतिसाद दिलेला आहे त्या पोस्टमधून. मुक्त शब्दचे प्रकाशक येशू पाटील यांनी धाडसच केलं असं मी म्हणेन की एक आगळं वेगळं पुस्तक त्यांनी निर्माण केलं, काढलं.
आणि त्याला डॉक्टर हरिश्चंद्र थोरातांसारख्या खूप मोठे समीक्षक आहेत, त्यांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे कधी सोशल मीडियाचा सुद्धा चांगला करता उपयोग. आणि येतो. कसं असतं की online. अनुभवच आपला चेहरा घेऊन बिलकुल. येत असतं लेखनाचं. चूष म्हणून वेगवेगळ्या साहित्य प्रकाराकडे वळावं असं न होता ते आंतरिक पद्धतीने आतूनच झालेलं आहे असं शिवदास कविते व्यतिरिक्त गोडके. प्रज्ञा तुम्ही नाटक लिहिलं आणि कथाही लिहिल्यात. अफवा खरी खरी ठरावी ठरावी म्हणून, म्हणून लेट द रुमर्स बी ट्रू म्हणून होय. माया पंडितनी त्याचा इंग्रजी इंग्रजीत अनुवाद आणि तो केलाय. खूप गाजतो आहे. कन्नड पण अनुवाद हो, चंद्रकांत कन्नडमध्ये पण पोकळेंनी आला. केला, होय, बरोबर, होय, होय. कथे गळू म्हणून ना, हो, बरोबर. बरोबर. आता इंग्रजी आणि कन्नडमध्ये सुद्धा अनुवाद झाला. तुमच्या कथांची सगळ्या स्तरांवरती नोंद घेतली गेली, पण तुम्ही एकच कथा संग्रह देऊन थांबला आहात. तर पुढचा कधी येतोय कथा संग्रह? कसं आहे ना की जवळपास 34-35 वर्ष मी प्राध्यापकी म्हणजे आपल्या तो जो कामाचा भाग आहे रोजचा, त्याच्यामध्ये खूप व्यग्र राहिले. महाविद्यालयामध्ये जबाबदाऱ्या पण तशा बऱ्यापैकी होत्या आणि आयुष्यातला संघर्ष पण जो असतो, जो प्रत्येक कोणालाच चुकलेला नाही आहे, स्त्रियांनाच्या वाट्याला तर तो अधिकच येतो. तर त्या सगळ्यामध्ये ती जी एक उसंत असते ना, आयुष्य तुम्हाला एक उसंत आयुष्याने द्यावी लागते. तर तसं काही फारसा वेळ मला देता आलेला नाही आहे, पण मी आहे मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत. आणि तसंही मी फार भारंभार लिहिणारी कवयित्री किंवा लेखिका नाही. बहुप्रसवा असं ज्याला म्हणता येईल, काही लेखक हे बहुप्रसवी असतात, त्यांचं मला खूप कौतुकही वाटतं. माझा पिंड नाही आहे तसा, मी कमी लिहीन, पण आणि जेव्हा आवश्यक असेल जेव्हा आतून येईल, उसळी घेईल, जे अस्सल असेल तेव्हा लिहीन असं मला वाटतं. त्यामुळे एक सावकाशीने जरा ठहराव घेऊन अशा प्रकारे ते यावं असं मला वाटतं. आणि या मला संग्रहाच्या विषयांबद्दल आणि थोडंसं सांगा. अफवा खरी ठरावी हा जो कथासंग्रह आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की माझी जी पहिली, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की जी पहिली पिढी आहे, की ज्या पहिल्या पिढीने एक त्या काळाचा चेहरा असलेलं साहित्य निर्माण केलं, की ज्याला खूप वेगवेगळ्या मित्या पण होत्या, वेगवेगळे आयाम होते. पण तो काळ आणि आजचा काळ, की ज्या काळामध्ये माझी पिढी आहे, तर ते प्रश्न बदलले का? अन्याय अत्याचाराचं स्वरूप बदललं असेल, पण जातीयता नावाची गोष्ट, लिंगभेदजन्य विषमता नावाची गोष्ट नव्या फॉर्ममध्ये येत आहे. आता तर नवभांडवलशाहीचा एक मोठा वरवंटा आहे. तर या सगळ्याचं काय होतं नेमकं माणसाच्या आयुष्यामध्ये? साधी सर्वसामान्य माणसं ते अगदी बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं असू देत. तर ह्या आजच्या काळाला प्रतिसाद देणारी ही सगळी पात्रं आहेत, त्यांच्या जगण्यामध्ये काय होतं, तर त्याचा एक प्रकारे शोध घ्यावा आणि अशा पद्धतीने हा काळ पकडण्याचा खरं तर हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या सगळ्या कथा आहेत, तर त्या कथांमध्ये दलित वास्तव जरूर आहे, पण त्या दलित वास्तवाची बदलणारी जी परिमाणं आहेत, ती बदलती परिमाणं आहेत. स्त्री चित्रण किंवा स्त्री प्रतिमा या सुद्धा त्याच्यामधल्या खूप अनोख्या आहेत, वेगळ्या आहेत. किंवा स्त्री पुरुष संबंधाचं सुद्धा जे काही चित्रण त्या कथांमध्ये झालेलं आहे, की ज्याच्याविषयी आधुनिक संदर्भात बोललं गेलं किंवा बोल्ड आहे असं विशेषण लावलं गेलं. मला असं वाटतं की एका वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघण्याची गरज आहे. आणि महेशजी, मला आणखी एक सांगावंसं वाटतं की जेव्हा लेखक लिहितो आणि लेखक लिहिताना जेव्हा हे सगळं येतं, स्त्री पुरुष संबंध येतील, लैंगिकतेचे संदर्भ येतील, तेव्हा त्यांच्या लेखनाविषयी आपण असा प्रश्न उपस्थित करत नाही. पण जेव्हा व्यक्ती लिहिणारी स्त्री असते, तेव्हा मग तुम्ही काय लिहावं, कसं लिहावं, मग तुमचे ते शब्द कसे असावे, तर ही एक प्रकारची जी सेन्सॉरशिप आहे ना, ही सेन्सॉरशिपसुद्धा आपल्या सगळ्या मराठी साहित्य प्रवाहामध्ये कुठेतरी काम करते. ह्या फक्त लेखिका नाहीत, फक्त कवयित्री नाहीत, तर भूमिका घेणाऱ्या एक चळवळीतील कृतिशील कार्यकर्त्या आहेत आघाडीच्या, आणि गेली कित्येक वर्ष त्या चळवळींमध्ये काम करत आहेत. तर त्यांची चळवळीतली सगळी कामं आणि अध्यापन क्षेत्रामधले अनुभव याविषयी आपण बोलूया पुढच्या टप्प्यामध्ये. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नमस्कार. प्रज्ञा दया पवार यांच्याशी हा सुरू असलेला संवाद पुढे आपण नेतो आहोत. आत्ताच आपल्या सर्व प्रेक्षकांना माहिती असेल की स्त्रीमुक्ती चळवळीची 50 वर्ष झाली आणि प्रज्ञा गेली कित्येक वर्ष आंबेडकरी स्त्री संघटन आणि या सगळ्या चळवळीमध्ये तुम्ही काम करता आहात.
तर ही जी 50 वर्ष आहेत स्त्रीमुक्ती चळवळीची, तर तुमच्या एक सजग कार्यकर्त्या म्हणून काय प्रतिक्रिया आहेत आणि तुमचं काय तो सारांश काय सांगाल? तर या निमित्ताने महाराष्ट्रातल्या स्वायत्त स्त्री संघटनांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना असं वाटलं की या 5 दशकांमध्ये स्त्री चळवळीने काय काय कमावलं, काय आलं आपल्या वाट्याला आणि काही निसटलं का, काही अजून आपल्याला काही भिडायचं आहे, काही प्रश्नांना असं काही राहिलं आहे का, तर अशा प्रकारचा एक मागोवा घ्यावा, एक धांडोळा घ्यावा असं मनात येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद असा एक फोरम स्थापन केला गेला आणि महाराष्ट्रातले अनेक स्वायत्त स्त्री संघटनांचे प्रतिनिधी त्याच्याशी जोडले गेले. हे काम केवळ मुंबईपुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्या अनुषंगाने घुसळण झाली आणि 2 मुद्दे फार महत्त्वाचे घेतले हातामध्ये. एक तर मनुस्मृती नको संविधान हवं हो. आणि दुसरा जो मुद्दा होता तो असा होता की सार्वजनिक ज्या आपल्या जागा आहेत, बस स्टँड असतील, लोकल्स असतील, तर त्याच्यामध्ये स्त्रियांना कितपत सुरक्षितता आहे, तर त्यांचं एक सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे. तर अशा प्रकारे राज्यव्यापी अशी ती एक मोहीम झाली आणि प्रशिक्षण दिलं गेलं कार्यकर्त्यांना आणि त्याच्या संबंधी जो काही एक निघाला सारांश त्याचा, तर तो पण मग अधिकाऱ्यांना, प्रशासकीय पदावरच्या लोकांना तो देणं आणि जवळपास 10 पुस्तिका या अनुषंगाने ही जी घुसळण झाली, या ज्या गटचर्चा झाल्या, ऑनलाईन ऑफलाईन असे परिसंवाद झाले, त्याच्यातून जे वेगवेगळे विषय आले पुढे, तर 10 पुस्तिका प्रसिद्ध केल्या गेल्या. छाया दातार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि या सुकाणू समितीमध्ये मी होते आणि याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या स्त्रिया असतील, दलित समाजातल्या असतील, ओबीसी स्त्रिया असतील, ट्रान्सजेंडर्स असतील, अपंग असतील, अशा आदिवासी असतील, तर अशा सगळ्या समूहांचे स्त्री म्हणून असणारे जे प्रश्न आहेत आणि त्यातली जी गुंतागुंत आहे आणि जी वाट्याला येणारी जी प्रचंड हिंसा आहे, तर ह्याची आपण सोडवणूक कशी करणार आहोत. तर या सगळ्यांना सामावून घेऊन, जोडून घेऊन, सामावून म्हणण्यापेक्षा जोडून घेऊन एक अतिशय चांगला असा 3 दिवसांची परिषद यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 20, 21, 22 डिसेंबरला झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या खूप अगदी खेड्यापाड्यातून स्त्रिया तिथे आल्या आणि एक अतिशय यशस्वी म्हणता येईल अशी परिषद झालेली आहे. तुम्ही ज्ञानसाधनामध्ये 35 वर्ष अध्यापन केलं आणि तुमचीच कविता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा तुम्हाला एक योग आला, त्याबद्दल थोडं सांगा. प्राध्यापिका म्हणून माझी सगळी वाटचाल चालू असताना अलीकडच्या काही वर्षांमध्ये अशी वेळ आली की अभ्यासक्रमामध्ये माझीच कथा लावलेली आहे आणि कविता आहेत आणि वर्गामध्ये शिकवण्याचा अनुभव म्हणजे विद्यार्थ्यांना अर्थातच माहीत असणारच की आपल्याला शिकवणाऱ्या प्राध्यापिका आणि या आपल्या पुस्तक जे आहे ते नाव एकच आहे आणि हा अनुभव एकाच वेळेस खूप आनंददायक पण होता असं म्हणता येईल, पण थोडा संकोचाचाही वाटला की आपलीच कविता आपण शिकवणं, कारण शिकवताना ज्या प्रकारचं एक तटस्थता किंवा एक वस्तुनिष्ठपणा जो एक अपेक्षित असतो, पण मला असं वाटतं की मला तो साधला करता आलं, कारण दोन्ही जे कवयित्री म्हणून असलेली भूमिका किंवा त्याच्या प्राध्यापक असणं, तर तो फार एक आनंददायक अनुभव होता. आणि स्वतःच्याच कवितेकडे तटस्थ पाहणं, ह्याच्या संदर्भात एक कविता आहे फोटो नावाची तुमची. मला वाटतं या संवादाची सांगता आपण तुमच्या त्या फोटो ह्या कवितेच्या वाचनाने करूया. फोटो ही कविता मी वाचते की जी दृश्यांचा ढोबळ समुद्र मधली आहेत आणि यामध्ये ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या मला नायिका आहेत, माझ्या क्रांतिकारी नायिका आहेत असं मी म्हणेन. फोटो. कुणीतरी विचारलं मुलाखत घेताना पहिल्याच प्रश्नात, कुणीतरी विचारलं मुलाखत घेताना पहिल्याच प्रश्नात, कुठे बसून लिहिता तुम्ही, कुठे आहे स्टडी, तुमची टेबल खुर्ची, मला बघायची आहे, मला बघायची आहे, जमलंच तर तुमचा एखादा फोटोही, जमलंच तर तुमचा एखादा फोटोही. हो नक्कीच, काय काय बघायचंय नेमकं, काय काय बघायचंय नेमकं, बघा बघा ही पृथ्वीची विस्तीर्ण पाठ, तिच्यावरच बसते मी अशी मांड ठोकून, मी घेते लपेटून स्वच्या सळसळत्या संवेदनेत अवघी समष्टी, स्वच्या सळसळत्या संवेदनेत अवघी समष्टी. मी असते कधी मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी लिहिणारी मुक्ता सणकांडी, कधी थेरी गाथा लिहून ज्ञानाची असीम अनुभूती साक्षात करणारी थेरी. माझा बाज नाहीये निव्वळ शब्दजीवी, माझा बाज नाहीये निव्वळ शब्दजीवी, अनुभवाने गच्च भरलेल्या जगण्यात मी मैलोन मैल चटचट चालणारी,
नि अंगावरचे सगळे कपडे फेकून भर रस्त्यात नागव्याने मोर्चा काढणारी. वा, वा. सोयरा आणि जना, अहं. सोयरा आणि जना, हिडिंबा आणि त्राटिका, शूर्पणखा आणि इरोम शर्मिला, अमीट आहेत चेहरे माझे दगडासारखे ठाशीव, हो हो. अमीट आहेत चेहरे माझे दगडासारखे ठाशीव, नि लडिवाळपणाहूनही असंख्य आहेत माझे विभ्रम, नि लडिवाळपणाहूनही असंख्य आहेत माझे विभ्रम. तुम्हाला नेमके कोणते हवे आहेत तुमच्या फोटोसाठी? क्या तुम्हाला बात आहे. नेमके कोणते हवे आहेत वा, वा. तुमच्या फोटोसाठी? या कवितेने छान एक तुम्ही या संवादाची सांगता आपण केलेली आहे. तुम्ही इथं आलात आणि मनमोकळेपणानं ही सगळी आपली वाटचाल सांगितलीत, त्याबद्दल सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. नमस्कार. मी पण सह्याद्रीचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.